एका गावामध्ये राहणारे दोन तरुण होते आणि दोन्ही तरुण अगदी सख्खे भाऊ होते। आता दोघांचंही वय जवळपास सारखंच झालेलं होतं आणि दोघांचेही लग्न झालेले नव्हते, त्यांना मुलीच मिळत नव्हत्या। आता लग्नाचं वय झालं तरी मुली मिळत नव्हत्या आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले होते, पण त्यांचं काही लग्न जमतच नव्हतं, त्यांना काही मुलगी मिळतच नव्हती। मग अनेक नातेवाईकांना इकडं तिकडं संपर्क करून काही करून जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला आणि एकदा दोघाही भावांचं नशीब खुललं आणि त्यांना एकाच ठिकाणाहून दोन सख्या बहिणींची सोयरीक मिळाली आणि त्यांनी त्या दोन सख्या बहिणींसोबत या दोन सख्या भावांनी लग्न केलं। आता लग्न सुद्धा एका मंदिरामध्ये थाटामाटात उत्साहात पार पडलं। घरचे सुद्धा सुखी झाले की या दोन मुलांचे लग्न लवकर होत नव्हते, आता त्यांना चांगल्या नवऱ्या सुद्धा मिळाल्यात आणि लग्न पार पडल्यानंतर त्या दोन्हीही नवऱ्या घरी आणल्या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र पद्धतशीरपणे जेवण केलं, आनंद उत्सव साजरा केला। जी काही रीतिरिवाज आहे ते अगदी आनंदात सगळं काही पार पडलं आणि मग वेळ आली ते म्हणजे त्यांच्या सुहाग रात्रीची आणि सुहाग रात साजरी करण्यासाठी ते दोनही भाऊ आपापल्या बायकोला म्हणजे त्यांच्या नवरीला घेऊन आपापल्या रूममध्ये गेले आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधलं एक शहर आहे हरदोई आहे आणि याच हरदोईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या परिसरामध्ये राहणारे दोन तरुण आहेत, एकाचं नाव आहे प्रदीप व दुसऱ्याचं नाव आहे कुलदीप। प्रदीपचं आणि कुलदीपचं वय लग्नाचं झालेलं होतं आणि लग्नाचं वय होऊन सुद्धा त्यांना कोणी मुली देतच नव्हतं। मग बरेच प्रयत्न केले मित्रांकडं, याच्याकडं त्याच्याकडं, जे लोक लग्न जमवून देतात अशा लोकांकडं सुद्धा कॉन्टॅक्ट केला, पण काही जमतच नव्हतं। मग एक दिवस योगायोग जुळून आला आणि या दोघांची ओळख एका व्यक्तीसोबत झाली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं राजकुमार होतं एकाचं आणि दुसऱ्याचं नाव होतं रवी। या दोघांसोबत ओळख झाली आणि या दोघांनी या प्रदीपसाठी आणि कुलदीपसाठी मुलगी शोधून आणली आणि त्याही दोन सख्या बहिणी। आता यांना काय मज्जाच मज्जा, एक तर बायको भेटना काय व्हायना आणि इकून तिकून ह्या राजकुमारने आणि रवीनं त्यांच्यासाठी बायको शोधून आणली। मग काय खुश झाले आणि सीतापूर रोडवर एक बसस्टँड आहे, त्या बसस्टँडवर या दोघांनी त्या दोघांना बोलवलं, म्हणजे कोणाला, कुलदीपला आणि प्रदीपला आणि कुलदीपला बसस्टँडवर बोलवलं। तिथं रवी आणि राजकुमार हे दोघं जण सुद्धा आले आणि त्यांनी आणलेल्या ज्या दोन नवऱ्या आहेत, दोन मुली आहेत, त्या सुद्धा त्या सीतापूरच्या बसस्टँडवर आल्या आणि समोरासमोर यांचं बघणं झालं, बोलणं झालं, आवड निवड सगळ्या गोष्टी ठरल्या आणि मग त्यांनी घरी जायचं ठरवलं। मग ते राजकुमार आणि रवी म्हणे, बाबा चालले कुठं, थांबा, ते राहिलेले पैसे देऊन टाका। म्हणजे रवी आणि राजकुमार हे एजंट होते आणि त्यांनी या दोघांचं लग्न जमवून देण्याचं ठरवलं होतं आणि 80,000 रुपये त्यांनी त्या प्रदीपकडून कुलदीपकडून लग्न जमवून देण्याचे घेतले होते। म्हणजे एक तरुणी 80,000 रुपयात आणि दोन बायका, म्हणजे एक तरुणी 40,000 रुपयात, दोन तरुण्या, दोन बायका 80,000 रुपयात। अशा पद्धतीनं प्रदीपनं कुलदीपनं कुठलाही विचार न करता 80,000 रुपये रवीला आणि राजकुमारला तिथं सीतापूरच्या बसस्टँडवर दिले। दोन्हीही नवऱ्या घेऊन ते त्यांच्या घरी हरदोईला पोहोचले। घरच्या नातेवाईकांना सांगितलं, नातेवाईक जमा झाले। जवळच्या एका परिसरामध्ये मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये अगदी धूमधडाक्यात जवळजवळचे लोक बोलून लग्नसुद्धा पार पडलं। लग्न पार पडल्यानंतर आनंदाने ते दोन नवऱ्या घेऊन घरी आले। घरी आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवण बिवण केलं, गप्पा बिप्पा मारल्या आणि वेळ आली त्यांच्या सुहागरात्रीची। सुहागरात्रीला दोनही नवरदेव आपापल्या बायका घेऊन आपल्या आपल्या बेडरूममध्ये गेले आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर सगळं काही करण्याला सुरुवात करूच लागले, पण मात्र अचानक त्या नवरदेवांना मोठी झोप येऊ लागली आणि ते सनाट झोपी गेले। आता सुहागरात्रीच्या दिवशीच नवरा झोपी गेला म्हणून त्या नवरीला सुद्धा झोप येईना। मग तिला झोप येईना म्हणून ती उठली आणि तिनं घराचा जो गेट होता, दरवाजे होते, याच्या चाव्या शोधल्या आणि चाव्या शोधून घरातलं जे काही सगळं सामान आहे, मूल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, हे सगळं सामान काढलं
आणि जी दुसरी नवरी होती तिनं सुद्धा तोच प्रकार केला. रूमच्या बाहेर आल्या, कारण की घरामधले सगळेच गाढ झोपेमध्ये बसले होते. कारण की यांनी जेव्हा सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण केलं होतं तेव्हा या दोन्हीही नवऱ्यांनी जेवणामध्ये त्यांच्या पाण्यामध्ये पिण्याच्या एक झोपेचं औषध मिळवलं होतं, जेणेकरून त्यांनी जेवण केलं की सनाट झोपी जावा, ते सकाळपर्यंत उठलेच नाही पाहिजे. मग या दोन्हीही नवऱ्यांनी त्यांच्या घरातलं सगळं सामान पळवलं, मौल्यवान वस्तू पळवल्या आणि गायबच झाल्या. आणि सकाळी जेव्हा उठून पाहतायत तर ते नवरदेवसुद्धा आरडून वरडून परेशान झाले की हे म्हणते माझी बायको कुठे आणि ते म्हणते माझी बायको कुठे. त्या दोघांच्याही बायका त्यांच्याजवळ नव्हत्या आणि घरचे सुद्धा सनाट झोपलेले होते. त्यांना जाग आली, तेही आरडावारडा सुरू झाला आणि मग ते जवळच्या हरदोई पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आणि पोलिसांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करायला सुरुवात केली. आणि ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे 25 नोव्हेंबर 2023ची. 25 नोव्हेंबर 2023ला त्या दोन तरुणी आहेत, नवरी आहेत, त्यांच्याविरुद्ध तिथं हरदोईच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहेत. आणि जे ते ओळख करून देणारे राजकुमार आणि रवी होते, या दोघांचेही फोन बंद आहेत. ते कुठं राहतात, काय करतात हे सुद्धा यांना माहीत नव्हतं. बस स्टँडवर ओळख झाली, कोणीतरी नंबर दिला म्हणून त्यांना 80,000 रुपयाला नगदी चुना आणि घरातल्या मौल्यवान वस्तू यासुद्धा चोरीला गेल्या होत्या. आता सध्या असं प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ज्यांचे लग्नाचे वय झाले आहेत त्यांना लग्नासाठी मुली नवरी मिळत नाहीत. ते विकत का होईना बायको आणत आहेत, पण त्या विकत घेतलेल्या बायका टिकत आहेत का? कारण की अनेक तरुणी, अनेक त्यांच्या विकत आणलेल्या बायका ह्या एकतर पैसे घेऊन फरार होत आहेत, नाहीतर मग जे मध्यस्थी माणसं आहेत तेच पैसे खात आहेत. आणि हे असे लफडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.